आता मी सकाळी सांगितलं इतिहादची फ्लाईट निघते आज दुपारी फ्रॉम अबुधाबी. तर इतिहाद अबुधाबी, बंगलोर, चेन्नई चार ठिकाणी जाणार आहे, मद्रास. आता दुपारी 3 नंतर एमिरेट्स एअरलाइन्स डिक्लेअर करणार आहे आणि एअर अरेबिया परत रात्री डिक्लेअर करणार आहे. पण इंडिगोचा अजून काही मेसेज आलेला नाही आहे, एअर इंडियाचाही मेसेज आलेला नाही. नाही, आपण काय करू, त्यांचं तिथे हॉटेलमध्ये हे विमानाचं होईपर्यंत ती राहण्याची व्यवस्था करू आणि त्यांना तिथं ते पैसे लागणार असतील त्याची इथून मी व्यवस्था करतो. आता बघा, हे जे आता हे 25 लोक आहेत, दुसरे आणखी पुण्याचे काही लोक आहेत, आणखी आपले अहिल्यानगरचे महाराष्ट्रातले काही लोक जे आहेत ना, समजा हे मी इकडून पण सगळी माहिती लिस्ट घेतो आणि तुमच्याकडे तिथे पण एम्बेसीमधून मिळेल, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, आपले जे लोक आहेत ना महाराष्ट्रातले काही लोक, त्यांना आहे ना कोणी गव्हर्नमेंट खर्च उचलू द्या नको उचलू द्या, आपण करू त्यांचं. आणि समजलं की नाही, आपण करूया. आणि त्यांना तुम्ही मला फक्त ते तुमचे जसे संपर्कात येतील, माझ्याकडे जसे संपर्कात येत आहेत आपले शहापूरचे, मुरबाडचे, पुण्यातले, मुंबईतले काही आहेत, काही अहिल्यानगरचे आहेत, बरोबर. तर ते जसं आपल्याकडे येतील ना, ते खर्च बिर्च सोडून द्या, आपण करू ते व्यवस्था, काही प्रॉब्लेम नाही. आमच्या लोकांना त्रास होता कामा नये आणि जसे गेले तसे सुखरूप परत आले पाहिजे, असं सांगतो मी त्याला. आणि बाकी काही तुम्ही मला सांगा. मी राहुलला सांगतो तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला. राहुल आणि डॉक्टर आपला नितीन राठोड आहे, त्याला मी सांगतो. आणि काही चिंता करू नका. तिथे आपण ते गव्हर्नमेंट वगैरे, दुबई गव्हर्नमेंट काय करेल नाही करेल हा विषय वेगळा, आपण करू, काय प्रॉब्लेम नाही. सगळे लोक आपले लोक आहेत आणि आपण त्यांच्यासाठी करू. ओके ओके ओके, चिंता करू नका, घाबरू नका, सगळं व्यवस्थित होईल, टेन्शन घेऊ नका. ओके, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सरकार तुमच्याबरोबर आहे, आम्ही सगळे आहोत. ओके.